Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. The next topic is operators. In the previous lecture we discussed different types of operators, and today's lecture we discuss remaining types of the operator. That is first one, assignment operator. Assignment operator is one of the most common operator which is easier to assign the value on its right to the operand on its left. मग असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, तर हे काय असेल, व्हॅल्यू असाइन करेल ऑन इट्स राईट टू दी ऑपरँड ऑफ इट्स राईट्स. फॉर एक्झाम्पल जर आपण ए इक्वल टू 10 घेतलं तर इकडे काय असेल बघा, लेफ्ट साईडला काय असणार आहे, ऑपरँड असणार आहे. हे काय तर ऑपरँड आहे आणि काय तर व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू काय होईल, याला असाइन होणार आहे युजिंग द असाइनमेंट ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटरचा मेन पर्पज काय, का मेन यूज काय, टू असाइन द व्हॅल्यू टू व्हेरिएबल और ऑपरँड. एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये मेनमध्ये बघा आपण ए आणि बी या दोन्ही काय घेतले, तर आपण व्हेरिएबल घेतले आणि त्याला 10 आणि 20 त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत. आफ्टर दॅट वी यूज द शॉर्ट हँड प्लस ऑपरेटर. इथे काय वापरले बघा, शॉर्ट हँड फर्स्ट प्लस ऑपरेटर वापरलेलं आहे. ए प्लस इक्वल टू 4. याचं मिनिंग काय असेल, तर ए इक्वल टू ए प्लस 4 असणार आहे. दॅट इज ए इक्वल टू मला काय मिळेल, 14 मिळेल. त्यानंतर बी मायनस इक्वल टू 4, बी मायनस इक्वल टू 4. त्याचं मिनिंग काय असेल, बी इक्वल टू बी मायनस 4. दॅट इज बी इक्वल टू 20 minus 4. We will get the output b equal to 16. Right? Then we print the a and b. आउटपुट बघा, ते येईल 14 आणि नंतर काय येईल तर 16. यावेळेला आउटपुट येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टर्नरी ऑपरेटर्स. जावा टर्नरी ऑपरेटर यूज्ड ॲज द वन लाईन रिप्लेसमेंट फॉर इफ देन एल्स स्टेटमेंट अँड यूज्ड अ लॉट इन जेवा प्रोग्रामिंग. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय की इफ देन एल्स स्टेटमेंट जे असणार आहे की ज्याच्या अंडर इफच्या अंडर काय असेल, व सिंगल लाईनचा कोड असेल. इफच्या अंडर काय सिंगल लाईनचा कोड असेल तेव्हा आपण टर्नरी ऑपरेटर यूज करू शकतो. ठीक आहे, रिप्लेसमेंट इफ देनला रिप्लेस करून. तर इट इज ओनली कंडिशनल ऑपरेटर विच टेक्स 3 ऑपरेटर्स. त्याला कंडिशनल ऑपरेटर का म्हणायचं, तर बघा हे असं कंडिशनल ऑपरेटर आहे की ज्याच्यामध्ये 3 ऑपरेंड्स आहेत. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, टर्नरी म्हणतो. टर्नरी मधलं टर्म म्हणजे काय असतं, 3 असते. ठीक आहे, जसं आपण बायनरी म्हटलंय की बाय म्हणजे काय असतं, 2 असते. जर आपण युनरी ऑपरेटर म्हटलं तर युनरी म्हणजे काय असेल, तर सिंगल असेल. तर यावेळेला हा टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय असेल, तर असं ऑपरेटर, द ऑपरेटर विच ऑपरेट्स ऑन दी 3 ऑपरँड्स, की जे 3 ऑपरँडवरती काय करतं, ऑपरेशन परफॉर्म करतं. त्यामुळे त्याला काय म्हटलं तर टर्नरी ऑपरेटर म्हटलं जाते. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं तर इंट ए इक्वल टू 2 घेतलेला आहे. 2 व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर केलेली आहे. इंट बी इक्वल टू 5, बी मध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. आणि या दोन्हीपैकी आपण काय केलं, मिनिमम कॅल्क्युलेट केलेलं आहे. 2 व्हॅल्यू पैकी 2 किंवा 5. तर बघा जी काही कंडिशनल ऑपरेटर आहे त्या सिम्बॉल काय आहेत बघा, त्याचा सिम्बॉल असेल क्वेश्चन मार्क आणि कोलन असेल. सिम्बॉल काय असेल, क्वेश्चन मार्क आणि कोलन असेल. तर सिंटॅक्स कसं असतं बघा, तर फर्स्ट आपण काय असेल इथं, इथं कंडिशन असेल. ठीक आहे, कंडिशन, त्यानंतर क्वेश्चन मार्क, आफ्टर दॅट काय असेल बघा, इथं ट्रू स्टेटमेंट असेल, कोलन, आणि देन काय असेल, फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण काय होते, कंडिशन इव्हॅल्युएट होते. जर कंडिशन ट्रू असेल तर तेव्हा काय होतं, तर क्वेश्चन मार्क आणि कोलन याच्या मिडल जो काय पार्ट असतो एक्झिक्यूट होतो, तेव्हा फर्स्ट पार्ट हा काय होतो, स्किप होतो. त्यानंतर कंडिशन इव्हॅल्युएट होते. जर क्वेश्चन मार्क आणि कोलन मधला हा पार्ट जर फॉल्स असेल तर, म्हणजे सॉरी, जर कंडिशन बघा, कंडिशन जर ट्रू असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होतो, तेव्हा हा स्किप होतो. जर कंडिशन फॉल्स झाली तर हा पार्ट स्किप होतो. फॉल्स मध्ये स्टेटमेंट काय होतं, एक्झिक्यूट होतं. तर हा काय कंडिशनल स्टेटमेंटचा काय जनरल सिंटॅक्स आहे. तर प्रोग्राममध्ये काय केले आपण बघा, इंट मीन इक्वल टू ए लेस दॅन बी क्वेश्चन मार्क ए कोलन बी सेमीकोलन केले. याच्यामध्ये काय होईल, कंडिशन काय आहे, ए लेस दॅन बी. ए हा बी पेक्षा स्मॉल आहे का, आहे का, तर एच व्हॅल्यू किती घेतली आपण, 2 घेतली. एच व्हॅल्यू किती घेतली, 2 घेतली. 2 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू होते. त्यामुळे मिनिमम नंबर काय असेल, हो
क्वेश्चन मार्क नंतर आपण काय म्हणलं तर ए, म्हणजे एची व्हॅल्यू काय होईल तर मीनला असाइन होईल. काय होईल तर 2, एची व्हॅल्यू काय होईल 2 ही काय मीनला असाइन होईल आणि ते मिनिमम काय होईल तर प्रिंट होणार आहे. ठीक आहे, हे आहे कंडिशनल ऑपरेटर. देन नेक्स्ट बघा आउटपुट काय यायचं 2 येणार आहे. नेक्स्ट आहेत कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर कंपॅरिझन ऑपरेटर्स यूज कसा होतो बघा, तर टू कम्पेअर टू व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल्स. जेव्हा व्हेन वी वॉन्ट टू कम्पेअर टू व्हॅल्यूज that time we can use comparison operator. This operator is also called relational operators. Other name काय आहे रिलेशनल ऑपरेटर्स हे नेम आहे. रिलेशनल ऑपरेटर्स पण याला म्हटलं जाते का, तर हे दोन्ही व्हॅल्यू मधलं रिलेशन काय करतं तर शो करत असते. सो इट इज कॉल्ड रिलेशनल ऑपरेटर्स. देन बघा दिस इज इम्पॉर्टंट इन प्रोग्रामिंग बिकॉज इट हेल्प्स अस टू फाइंड आन्सर्स अँड मेक डिसिजन्स. बघा याच्यामध्ये काय म्हणलंय, त्याच्यामध्ये जे काय डिसिजन वगैरे तुम्ही घेऊ शकता डिपेंडिंग अपॉन दॅट कंडिशन, जे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर जे काय व्हॅल्यू देणार आहेत व्हॅल्यू कम्पेअर करताना, तर व्हॅल्यू कम्पेअर केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काहीतरी डिसिजन पुढे घेऊ शकताय. द रिटर्न व्हॅल्यू ऑफ कम्पॅरिझन इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करता दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू, टू व्हेरिएबलची व्हॅल्यू जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा आता तुम्हाला एक तर ट्रू व्हॅल्यू मिळेल किंवा काय मिळेल फॉल्स व्हॅल्यू मिळेल. कधी जेव्हा आपण दोन व्हेरिएबलची काय करतो व्हॅल्यू कम्पेअर करतो तेव्हा एक तर ट्रू मिळेल किंवा फॉल्स व्हॅल्यू. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा काही कंडिशनल ऑपरेटर्स आहेत ते कोणते कोणते बघा. इथं एक्झॅक्टली इक्वल टू, त्याला इक्वल टू आपण म्हणतो. त्याचं मिनिंग काय बघा, एक्स एक्झॅक्ट इक्वल टू वाय, दोन्ही सेम आहेत का. नॉट इक्वल टू काय असेल ऑब्विसली दोन्ही व्हॅल्यू काय तर डिफरंट असतील. त्यानंतर ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन वाय, याचं मिनिंग काय असेल एक्स हा वाय पेक्षा ग्रेटर आहे का तो चेक करेल. त्यानंतर एक्स लेस दॅन वाय काय असेल तर एक्सची व्हॅल्यू काय असेल वाय पेक्षा स्मॉल असेल. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे एक्स, समजा मी काय घेतलं ग्रेटर दॅन इक्वल टू जर घेतलं तर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, याचं मिनिंग काय एक्स हा वाय पेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल. आणि पुढचं काय तर एक्स लेस दॅन इक्वल टू वाय, याचा मिनिंग काय एक्स हा वाय पेक्षा स्मॉल असेल किंवा लेस असेल किंवा इक्वल असेल. ठीक आहे, तर हे काय तर काही रिलेशनल ऑपरेटर्स आपण आता बघितले. देन एक्झाम्पल बघूयात. बघा दोन व्हेरिएबल घेतले आपण, ए इक्वल टू 7 घेतले, बी इक्वल टू 11 घेतले. देन इथे एच आणि बीची व्हॅल्यू आपण प्रिंट केलेल्या आहेत. इथे काय वापरले आपण बघा एक्झॅक्टली इक्वल टू वापरलेला आहे. जिथे काय होईल एच आणि बीची व्हॅल्यू काय होईल व कम्पेअर होईल. आता एक डबल इक्वल टू हे काय दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का तो चेक करतो. ठीक आहे, आता इथे बघा एच व्हॅल्यू किती आहे व 7 आहे, बीची व्हॅल्यू काय 11 आहे, त्यामुळं दोन्ही व्हॅल्यू कशाला सेम आहेत का सेम नाही, तेव्हा आउटपुट काय लिहायचं फॉल्स असेल. याचा आउटपुट काय असेल फॉल्स असेल. त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, इथे काय केलं ए नॉट इक्वल टू बी, एच व्हॅल्यू 7 आहे, बीची व्हॅल्यू 11, हे दोन्ही काय तर नॉट इक्वल टूच आहेत, इक्वल आहेत नाही, त्याचा अर्थ एचची काय असेल व्हॅल्यू ट्रू असेल. त्यानंतर बघा ग्रेटर दॅन वापरले, ग्रेटर दॅन मध्ये काय सांगितलं ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन बी आहे का हो, बघा ए ग्रेटर दॅन बी, याचा अर्थ एच व्हॅल्यू किती आहे 7 आहे, 7 ग्रेटर दॅन 11 असणार का पॉसिबल नाही हे, त्यामुळे ते व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल. त्यानंतर ए लेस दॅन बी, एच व्हॅल्यू बी पेक्षा स्मॉल आहे, त्यामुळे ए लेस दॅन बी काय ट्रू असेल. त्यानंतर ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, इथं पण फॉल्स येईल. त्यानंतर इथं बघा ए लेस दॅन इक्वल टू बी, ए हा बी पेक्षा स्मॉल असेल किंवा इक्वल असेल, तर इथं पण काय येईल तर ट्रू व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, देन तर आपण आतापर्यंत बघा काय बघा टाइप्स ऑफ ऑपरेटर बघितलेले आहेत. तर ह्या टाइप्समध्ये युनरी टाइप बघितलं आपण, युनरीमध्ये काय बघितलं पोस्टफिक्स बघितलं, प्रीफिक्स बघितलं, त्यामध्ये पोस्टफिक्स इन्क्रीमेंट, पोस्टफिक्स डिक्रीमेंट असेल, नंतर प्रीफिक्स इनफिक्स, त्यानंतर प्रीफिक्स डिक्रीमेंट आणि इन्क्रीमेंट हे बघितलेलं आहे. त्यानंतर काय बघितलं आपण अॅरिथमेटिक्स बघितले ऑपरेटर्स. आफ्टर दॅट काय बघितलं आपण टर्नरी बघितलं आज.
त्यानंतर बिटवाईज बघितले, लॉजिकल ऑपरेटर्स बघितले आणि आता लास्टला आपण काय बघितलं, रिलेशनल ऑपरेटर किंवा कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर या ठिकाणी ऑपरेटर हा टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. ठीक आहे, थोडा व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ होतोय, त्यासाठी सॉरी. बट इथून पुढं हळूहळू एक एक व्हिडिओ मी अपलोड करेन. नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असतील तसं कमेंटमध्ये कमेंट करा. जर तुमचा काय डाऊट वगैरे असेल तर तोही डाऊट आपण क्लिअर करूयात. व्हिडिओ जर आवडत असेल, तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे, थांबूया.